नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्या आयुष्याशी जोडलेला विषय आहे. तो म्हणजे जीवन जगताना कोणत्या गोष्टी फॉलो कराव्या. पहा, अनेकदा आपण फक्त आयुष्य ढकलत असतो, पण ते कसं जगायचं हे मात्र विसरून जातो. आज मी तुम्हाला अशा 6 आणि अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही तुमच्या आयुष्यात लागू केल्या ना, तर तुमचं जीवन पूर्णपणे बदलून जाईल आणि तुम्ही एक सुखी आणि यशस्वी आयुष्य जगू शकाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा पॉईंट ना सर्वात महत्त्वाचा आहे गाईज. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, नंबर 1, ध्येय निश्चित करा. पहा, सेट अ क्लिअर गोल. पहा मित्रांनो, ज्या जहाजाला कुठं जायचं आहे हेच माहीत नसतं ते समुद्रात भरकटत राहतं. आपल्या आयुष्याचेही तसेच आहे. जीवन जगताना तुमच्याकडे एक निश्चित ध्येय असणं खूप महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. ध्येय लहान असो वा मोठे, पण ते ठरवा. तुम्हाला पुढील 5 वर्षात कुठे पोहोचायचे आहे किंवा पुढच्या 1 महिन्यात काय करायचं आहे याचे नियोजन करा. पहा, फक्त स्वप्न पाहू नका, तर ते पूर्ण करण्यासाठी रोज छोटे छोटे प्रयत्न करा. जर ध्येय ठरवलंच आहे तर ते पूर्ण करण्यासाठी छोटे छोटे पावलं रोज टाकत चला. ध्येय असल्यामुळे सकाळी उठताना ना तुमच्याकडे एक कारण असतं ज्यामुळे तुम्ही लवकर उठता आणि तुमच्या आयुष्याला एक नवी ऊर्जा आणि नवीन दिशा मिळते. पहा, नंबर 2, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. पहा, मेंटेन अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. पहा, आयुष्यात ना नेहमी आपल्या मनासारख्या गोष्टी घडतील असं नाही. कधी सुख येईल तर कधी दुःख येईल, कधी चढउतार चालू असतील. पण अशा वेळी ना तुम्ही तुमचा दृष्टिकोन कसा आहे हे महत्त्वाचे ठरते. पहा, नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून आणि सोशल मीडियावरील अनावश्यक गोष्टींपासून दूर राहा, ज्यामुळे तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी येईल. तर पहा, तुम्हाला तुमची नकारात्मकता दूर करायची आहे, परिस्थितीवर नियंत्रण ठेवायचं आहे. तुमच्याकडे आज जे काही आहे त्यासाठी देवाचे किंवा निसर्गाचे आभार माना. जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करता ना, तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येमध्ये एक संधी दिसायला लागते. पहा, ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत त्याचा विचार करणं सोडून द्या, पण जे आहे ना त्याच्यावर प्रोसेस करायला सुरुवात करा. पहा, तुम्ही त्याच्यामध्ये उत्तम बनू शकता. नंबर 3, आरोग्याची काळजी घ्या. पहा, हेल्थ इज वेल्थ. पहा, लहानपणापासून आपण ऐकत आलेलो असतो, हेल्थ इज वेल्थ म्हणजेच आरोग्य ही धनसंपदा आहे. जर तुमचे शरीर साथ देत नसेल ना, तर जगातील कोणतीही संपत्ती तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. म्हणूनच रोज किमान 20 ते 30 मिनिटे व्यायाम, योगासने किंवा चालणे या गोष्टी करा. चांगला आणि सकस आहार घ्या, प्रोटीनयुक्त पदार्थ घ्या. स्वतःसाठी 1 तास द्या ज्यामध्ये तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करू शकाल. पहा, तुमचं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी शारीरिक आरोग्य इतकेच मानसिक आरोग्यही महत्त्वाचे आहे. ताणतणाव कमी करण्यासाठी मेडिटेशन करा. पुरेशी 7 ते 8 तासांची झोप घ्या. मन आनंदी असेल ना तरच तुम्ही लाईफ एन्जॉय करू शकता, सेलिब्रेट करू शकता. नंबर 4, सतत नवीन गोष्टी शिका. कंटिन्युअस लर्निंग. पहा, जर खूप वेगाने बदलत आहे हे जग ना, खूप जास्त वेगाने बदलत आहे. जर आपण नवीन गोष्टी शिकलो नाहीत ना तर आपण मागे पडू. तुमचे वय काहीही असो, शिकण्याची प्रक्रिया कधीही थांबवू नका. शिकत राहा, ज्ञान मिळवत राहा. चांगली पुस्तके वाचा, वाचनाची सवय लावा, माहितीपट पहा किंवा तुमच्या क्षेत्राशी संबंधित नवीन स्किल्स आत्मसात करा. पहा, जेव्हा ना तुमच्याकडून एखादी चूक होते ना, तेव्हा निराश न होता त्यातून धडा घ्या. नवीन गोष्टी शिकल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही चुकांमधून शिकायला लागता. नंबर 5, नाती जपा आणि माणसांना वेळ द्या. व्हॅल्यू रिलेशनशिप्स. पहा, आजच्या ना धावपळीच्या युगात आपण पैशाच्या मागे धावताना आपल्या माणसांना विसरून जातो. पण लक्षात ठेवा, कठीण काळात तुमचे बँक बॅलन्स नाही कामाला येत, तर तुमची माणसे तुमच्या पाठीशी उभी राहतील. त्यामुळे सर्वांसाठी वेळ द्या. कितीही तुमचं ध्येय असेल, मोठं असेल, किंवा तुम्हाला वाटतंय की मी आता कोणाशी बोललं नाही पाहिजे किंवा एकटं राहिलं पाहिजे, कोणाशी बोललं नाही पाहिजे, कोणामध्ये गेलं नाही पाहिजे वगैरे वगैरे, तर असं नाही. तुम्ही सगळ्यांसोबत राहून तुमचं ध्येय अचीव करा. पहा, कठीण काळात तुमचा बँक बॅलन्स कामाला येत नाही, तर माणसे कामाला येतात. त्यामुळे तुमच्या ध्येयासोबतच सगळ्यांशी जे तुमचं रिलेशन आहे ना ते सुद्धा टिकून ठेवा. त्याचबरोबर आईवडील असतील, जोडीदार असतील, मुले आणि संवाद जो तुमचा त्यांच्याशी असतो तर तो चालू ठेवा, तो थांबवू नका. आपल्या मित्रांसोबत वेळ घालवा, त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधा. जमेल तशी इतरांना मदत करा. कोणाच्या तरी चेहऱ्यावर तुमच्यामुळे आलेले हसू तुम्हाला जगण्याचा खरा आनंद देऊन जाते. त्यामुळे नाती जपा आणि माणसांना वेळ द्या. नंबर 6, वेळेचा आदर करा. रिस्पेक्ट युअर टाईम.
हा वेळ अमूल्य आहे. गेलेला पैसा परत मिळवता येतो, पण गेलेली वेळ कधीच परत येत नाही. त्यामुळे तुमचा वेळ कुठे जात आहे यावर लक्ष ठेवा. पहा, सोशल मीडियाचा अनावश्यक वापर किंवा आळस यामध्ये वेळ घालवणं बंद करा. प्रत्येक दिवसाचे नियोजन करा आणि आजचे काम आजच संपवण्याची सवय लावा. जो वेळेची किंमत जाणतो ना, वेळ त्याची किंमत वाढवते. त्यामुळे रिस्पेक्ट युअर टाईम. तर गाईज, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? जीवनामध्ये फॉलो कराव्यात अशा 6 गोष्टी आज मी तुम्हाला सांगितल्या आहेत, ज्या खरंच जर तुम्ही फॉलो केल्यात ना, तर नक्कीच तुम्ही एक चांगली अशी पर्सनॅलिटी तुमची बनवू शकता आणि खूप काही अचीव करू शकता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणखी काही प्रश्न असतील तर तेही विचारा. भेटूयात पुन्हा. थँक्स फॉर वॉचिंग.